टिमक्या वाजतायत, पण आवाज फक्त तालाचा नाही, हा आहे शेतकऱ्यांच्या संतापाचा. नाशिकच्या येवला तहसील कार्यालयासमोर काँग्रेसकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टिमक्या वाजवत प्रतिकात्मक धरणे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, आधीच विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपयांचं अनुदान द्यावं, तसेच वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमध्ये तातडीनं कपात करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. ही आम्ही शेतकऱ्यांसाठी वाजवत आहे. शेतकऱ्यांचं घामाचं दाम मिळण्यासाठी मागतोय. आम्ही सरकारकडे भीक नाही मागत आहे. या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि आज शेतकऱ्याचं महत्वाचं पीक कांदा आणि मका आहे. कांद्याचे भाव पूर्णतः कोसळलेले आहे. जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा आज शेतकऱ्याला मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमी भाव द्यावा. त्याचबरोबर आजपर्यंत जो कांदा शेतकऱ्याने मार्केट कमिटीमध्ये विक्री केलेला आहे त्याला 1,500 रुपये अनुदान देण्यात यावं. त्याचबरोबर जी मका हमी भावाने खरेदी केली जात आहे, सोयाबीन केली जात आहे, त्याची मुदत वाढवण्यात यावी. त्याचं पेमेंट त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावं. त्याचबरोबर 7/12 उतार्यावर जी पीक पेऱ्याची मकाची नोंद आवश्यक आहे अशी जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी. या मागण्यांसाठी आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन टिमकी वाजून करीत आहोत. कारण की सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे. शेतकरी इथे रोज आत्महत्या करीत आहे, हवालदिल झालेला आहे, आर्थिक संकटात सापडलेला आहे. मग अशी परिस्थिती असताना सरकारने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे शेतकरी हिताची. परंतु ह्या झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी आम्ही हे टिमकी वाजवून हे आंदोलन करत आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.